मंडळी, तुम्ही बऱ्याच पापलेट रेसिपी केल्या असतील आणि बरेच व्हिडिओसुद्धा पाहिले असतील. आज आपण एकदम हटक्या पद्धतीने चमचमीत असं हिरव्या वाटणातलं पापलेट बनणार आहोत. आणि हे पापलेट छानपैकी भरलं पापलेट बनवणार आहोत. हिरव्या वाटणातलं पापलेट एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. साधे, सिंपल, एकदम फ्रेश मसाले वापरून हे पापलेट केलं जातं. त्यामुळे ह्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत. तो व्हिडिओत मी 3 मीडियम साईज पापलेट वापरले होते आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे आपण काप करून घ्यायचे. म्हणजे मसाला आतमध्ये छानपैकी मुरतो आणि पापलेट खाताना एकदम मस्त लागतं. एकदम ज्युसी असं पापलेट बनून तयार होतं. ह्याला एक बेसिक मॅरिनेशन करण्यासाठी थोडीशी हळद, लिंबू आणि मीठ असं ॲड करून पापलेटला पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचं. फक्त वरच्याच साईडनी नाही चोळायचं, तर पापलेटवर आपण जे काप केलेत त्यामध्ये सुद्धा बोटांनी छान चोळून घ्यायचं. आणि पापलेटच्या आतमधल्या साईडला सुद्धा सेम हळद, मीठ आणि लिंबू व्यवस्थित चोळून घ्यायचं. आणि जोपर्यंत आपलं हिरवं वाटण बनून तयार होतं तोपर्यंत आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. खूप जास्त वेळ मॅरिनेट करण्याची बिलकुलही गरज नाही. चला तर आता चमचमीत असं हिरवं वाटण बनवूयात. त्यासाठी एक वाटीभर कोथिंबीर, फ्रेश हिरवी कोथिंबीर आणि अर्धा वाटी पुदिना. फ्रेश मसाले वापरल्यामुळे ह्याचं टेक्स्चर आणि चव खूप भारी लागते. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. आणि ह्या ठिकाणी मी तिखटवाली हिरवी मिरची वापरलेली आहे आणि तीही जरा जास्त प्रमाणात. तुम्हाला जेवढं झणझणीत आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी 8 हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या. चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाणी ॲड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला पेस्ट बनवून तयार करायची. पेस्ट खूप जास्त घट्टही नसली पाहिजे, व्यवस्थित आपल्याला कोट करता आली पाहिजे. आणि पाणी जर जास्त झालं तर पेस्ट खूप जास्त पातळही होऊ शकते आणि त्यामुळे ती पापलेटला व्यवस्थित चिटकून बसणार नाही. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. पापलेटचं कोटिंग सुटू नये म्हणून मी काही खास टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. आता ह्याच वाटणामध्ये 3 चमचा रवा ॲड करायचा. बारीक किंवा जाड कोणताही करू शकता. आणि 2 चमचे संपूर्ण भरून आपण तांदळाचं पीठ. ह्यामुळे कोटिंग खूप छान लागते. वरतून पापलेट एकदम छान कुरकुरीत, छान मस्त क्रिस्पी असं बनून तयार होतं आणि आतून तेवढंच मसाल्यामुळे ज्युसीसुद्धा बनून तयार होतं. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यातच मिक्स करून घ्यायचं. जास्त भांडी भरवायची गरज नाही. आता मॅरिनेट करायला ठेवलेल्या पापलेटमध्येच आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित चोळून घ्यायचं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ज्या ठिकाणी आपण पापलेटला कट केलेले आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. हे वाटण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वत्र आतमध्ये बोटांनी व्यवस्थित चोळून लावायचं. त्यामुळे आपलं पापलेट खूप छान असं ज्युसी बनून तयार होतं. तुम्हाला माहीतच आहे की हिरवं वाटण किती चटपटीत असतं. तर त्यामुळे ह्या पापलेटचं टेस्ट नेहमीच्या पापलेटपेक्षा नक्कीच वेगळी आणि एकदम भन्नाट अशी बनेल. तव्यावर थोडंसं 1-1.5 चमचा तेल ॲड करायचं आणि त्यावर पापलेट सोडायचं. वरच्या साईडनी मला थोडंसं कोटिंग कमी वाटलं त्यामुळे मी आणखीन थोडंसं वाटण लावून घेतलं. तसं वरच्या साईडने आपण आणखीन थोडंसं वाटण लावू शकतो. आणि 5 मिनटं एकाच साईडनी त्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. ह्या ठिकाणी आपण ह्याला बिलकुलही झाकून नाही ठेवायचं. त्यामुळे आपले जे पापलेट आहे तो असं सॉफ्ट बनतो, छानपैकी क्रिस्पी बनत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी वरच्या साईडनी थोडंसं तेल सुटलं. त्याचं कारण आहे की जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं वाटण निघेल तर आपण असं तेल सोडायचं. त्यामुळे वाटण खूप छान असं फिशला चिटकून बसतं. आणि तुम्ही बघा, मी पलटूनसुद्धा घेतलं तरीसुद्धा त्याचं बिलकुलही कोटिंग निघालेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण एका साईडला जर तेल लावून घेतलं तर आपलं कोटिंगसुद्धा फिशला खूप छान असं बाइंडिंग करून बसतं. आणि तुम्ही बघू शकता वरतून किती छान क्रिस्पी आणि ज्युसी असं आपलं पापलेट बनून तयार आहे. फक्त 10 मिनटामध्ये दोन्ही साईडनी आपण तव्यावर किंवा पॅनमध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घेऊ शकतो. आणि सेम पद्धतीने मी राहिलेले 3 पापलेटसुद्धा छानपैकी फ्राय करून घेतले. जर तुम्हाला पापलेट एक्स्ट्रा झालं असेल तर तुम्ही हिरव्या वाटणाचं मॅरिनेशन करून त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. जास्त वेळ मॅरिनेट केलं तर आणखीनच जास्त ज्युसी आणि टेस्टी बनेल. तुम्हाला हे हिरव्या वाटणातलं पापलेट रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. थँक्यू.